केली आहे, पण मात्र संजय गांधी निराधार योजनेचे पण पैसे याची बंद झाले आहेत. काय एकंदरीत काय म्हणतात? महाराष्ट्रात सरकार जे आलं आहे ते मुळातच लाडक्या बहिणींमुळे आलेलं आहे. सरकारचं कर्तृत्व फारसं काही मला वाटत नाहीये. ह्याच्यामध्ये पूर्ण लाडक्या बहिणी पाठीशी झाल्या आणि हे जे आमिष दिलं आहे की दर महिन्याला आम्ही 1500 रुपये तुम्हाला देऊ, सुरुवातीला टाकले पण 4-4, 5-5 महिन्याच्या, त्या आमिषाला भूलथापांना बळी पडून महिलांनी भरपूर मतं दिलेली आहेत. महिलांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या. मध्य प्रदेशच्या पॅटर्नवरती महाराष्ट्र सरकारने हा पॅटर्न राबवलेला आहे आणि सरकार आलंय, ठीक आहे, त्याबद्दल आता काही म्हणजे बोलण्यात मुद्दा नाहीये. परंतु आता तुम्ही वापर करून घेतला महिलांचा. 7-7 महिने झाले तुम्ही लाडकी बहीणचे तर पेन्शन टाकत नाहीये, हप्ता येतच नाहीये, पण त्यांच्या हप्त्याला तुमच्याकडे पैसे नसतील, 10-10, 20-20 हजार कोटीचा तुम्हाला निधी अपुरा पडत असेल, तर विधवा आणि निराधार महिलांची पेन्शन तुम्ही का थांबवलेली आहे? संजय गांधी निराधार योजनेच्या विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता आणि निराधार वृद्ध महिला यांचं पूर्णपणे जे काही जीवन आहे ते अवलंबून त्या पेन्शनवरती असतं. अनेक औषधांना वृद्ध महिलांना तर खूप त्रास होतो. ते पेन्शन कधी येईल म्हणून डोळे लावून बसलेले असतात. बँकेत 10 हेलपाटे मारतात, चक्रा मारतात, मोबाईल पण नसतो SMS वाचायला त्यांना. दरवेळेला येतात आणि निराश तोंडाने बँकेतून परत येतात. का? तर पेन्शन जमा झालेली नाहीये. तर 7-7 महिने झाले जर तुम्ही पेन्शन देत नसाल तर उपयोग काय आहे? त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या सगळ्या विधवा आणि घटस्फोटींना, निराधार महिलांना मला विनंती करायची आहे, माझ्या भगिनींनो, येत्या रक्षाबंधनला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राख्या पाठवा आणि ओवाळणीमध्ये आपली पेन्शन मागा. एवढं मी आपल्याला सगळ्यांना नम्र आवाहन करते आणि विनंती करते आपल्या चॅनलद्वारे. त्याच्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाहीये. आणि आता जर का यांनी आपल्याला पेन्शन नाही दिली तर मग येत्या महापालिका आणि जिल्हा परिषद मध्ये आहेच, मग आपण आपली सव्याजा सकट ओवाळणी परत करू.